बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये कारखान्यालाही भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये 5 ते 6 जण अडकल्याची माहिती आहे आणि 5 तासांपासून ही आग भडकलेली आहे। कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे कारखान्यात अडकल्याची माहिती आहे। दरम्यान अग्निशमन दल वेळेत पोहोचलं नाही असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। आफ्ताब, सध्या परिस्थिती काय आहे? जे अडकले होते त्यांना रेस्क्यू केलंय का? प्रज्ञा, मी त्या सेंट्रल इंडस्ट्रीच्या समोर आहे जिथं ही आग लागलेली आहे। पहाटे 2:45च्या सुमारास ही आग लागलेली होती आणि मागच्या 5.5 तासापासून रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। हातबलता जर आपण बघायची झाली तर पाणी जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात लागतंय की जवळपास 50हून अधिक पाण्याची बंब आतापर्यंत वापरण्यात आलेले आहे आणि आता पाणी संपल्या कारणानं पुन्हा एकदा अग्निशमन दलाला जे आहे ते आपलं काम जे आहे ते थांबवावं लागतंय। पाण्याची कमतरता जी आहे ती या ठिकाणी भासताना आपल्याला पाहायला मिळते। सीआयएसएफचे जवान असतील, एनटीपीसी असेल, सोलापूर एमआयडीसीतली अग्निशमन यंत्रणा असेल, याशिवाय वेगवेगळे तालुके असेल, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर या सगळ्या ठिकाणाहून अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करून जे आहे ती आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र 5 तासापासून ही आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाहीये। केवळ आत्ता आपल्याला या ठिकाणी काहीशी जागा जी आहे ती कारखान्यात जाण्यासाठी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आतमध्ये साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। टॉवेल मॅन्युफॅक्चरिंगचं हे युनिट होतं, त्यामुळं धागा असेल ते अर्थात पॉलिस्टरचा धागा आहे, त्यामुळं आग जी आहे ती लवकर विझत नाहीये। त्यामुळं पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे। मात्र पाणीच संपल्या कारणानं आता अग्निशमन दलानं आपलं काम जे आहे ते काही प्रमाणात थांबवलेलं आहे। मात्र आता पुन्हा पाण्याचे बंब या ठिकाणी आता परिस्थिती प्रचंड चिंताजनक आहे, पण तरी सुद्धा ही आग आटोक्यात येईल आणि जे अडकलेत त्यांना वाचवण्यात यश मिळेल अशी आशा आपण व्यक्त करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।